जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, हरिपाठातला आजचा अभंग आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपन्नीला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृभ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊनी ठेले. ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. या अभंगाचा भावार्थ असा की सततच्या नामस्मरणामुळं नाशिवंत असणारा देह पवित्र होऊन जातो. देहाची रचना पाहिली तर रक्त, मांस, हाडे इत्यादीपासून बनलेला गुंतागुंतीची रचना असलेला रजोरेतापासून निर्माण झालेला देह दुर्गंधीचं कोठारच दिसून येईल. श्री तुकोबाराय म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधाची घर, नाही अपवित्र शरीरा ऐसे. असा देह जोवर हिंडतोय, फिरतोय, स्वच्छता राखतो तोपर्यंत निरोगी अवस्थेत राहील. पण प्राण गेलेल्या किंवा दुर्धर रोग झालेल्या देहातून किळसवाणी दुर्गंधी पसरते, म्हणून त्याला अपवित्र म्हटलं गेलंय. अशा स्थितीत त्याला अंतर्बाह्य पवित्र करण्याचं एकमेव साधन नामस्मरण आहे. श्री समर्थ म्हणाले, नामस्मरे निरंतर, ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती. अशी निरंतर नामसाधना करणाऱ्या साधकाचं कौतुक वर्णन करताना तुकोबा एका ठिकाणी म्हणतात, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अनंत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. अशी हरिनामाची कीर्ती परमेश्वराच्या चरित्राचा गुणानुवाद कथन करणारा श्रद्धावान भक्त स्वतःच्या देहाला पवित्र करतो आणि चिरकालापर्यंत श्रीहरीच्या निवासस्थानात अर्थात वैकुंठात वास करू शकतो. श्री पद्मपुराणात स्वतः भगवंत म्हणतात, वैकुंठ प्राप्य नो तेषां पुनरागमनं कदा, विष्णुभक्ती कृता येन विष्णुलोके वसत्यसौ. अर्थात नामसाधनेच्या तपामुळं विष्णुलोक प्राप्त झाला असता असा भक्त निरंतर विष्णुलोकातच निवास करून राहतो. त्याला पुन्हा पुन्हा भूतलावर जन्म घ्यावा लागत नाही. नामसाधनेशिवाय इतर पुण्यमार्गामुळे मिळालेल्या पुण्याईच्या बळावर कदाचित स्वर्गादींची प्राप्ती होऊ शकेलही, पण त्या पुण्याचा साठा संपल्यावर त्या जीवाचं पतन होऊन पुन्हा पृथ्वीतलावर त्याला जन्म घ्यावा लागतो. तसं नामाच्या पुण्याईबाबत होत नाही असं खुद्द माऊली सांगतात. याशिवाय नामसाधनेचा आणखी लाभ असा की नामधारक साधकाचा उद्धार तर अखंड नामस्मरणाच्या पुण्याईवर आधी सांगितल्याप्रमाणे होतोच, पण त्याच्याबरोबर त्याचे माता पिता, बंधू, गोत्रज, पूर्वज या सगळ्यांचा उद्धारही होतो. नवे नवे ते सर्वजण विष्णुरूप बनतात. असं हे नामसाधनेचं अगम्य गूढ रहस्य माझे परमदयाळू सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादामुळं माझ्या हाती आलं, अशी कृतज्ञता इथे माऊलींनी श्री गुरुचरणी विदित केली आहे. जय जय रामकृष्ण हरी.